Actually, I request all the students to mute their phones so that only our voice will reach up to you. Now see, in plant training, this is actually in plant training. Uh, Actually, we should do it in the summer vacation after completing of our fourth semester, and it carries about 150 marks. And this 150 marks we have to gain in this particular uh, vacation period. जेव्हा आपण असं ठरवलं होतं की जेव्हा कॉलेज सुरू होतं त्यावेळेस आपण असं म्हटलेलं होतं की इनप्लांट ट्रेनिंग आपण वेगवेगळ्या वेगवेगळ्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या वर्कशॉप्समध्ये जाऊन कम्प्लीट करणार, पण कोविड सिच्युएशनमुळे आपल्याला ते आता जमणार नाहीये. तर MSBT न थोड्याशा गाईडलाईन्स बदललेल्या आहेत आणि त्यांनी आपल्याला 3 ऑप्शन्स दिलेले आहेत की ते 3 ऑप्शन्स असे की त्या 3 पैकी कुठलाही एक ऑप्शन आपण निवडायचा आहे आणि आपलं इनप्लांट ट्रेनिंग पूर्ण करायचं आहे. तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट की इनप्लांट ट्रेनिंग का करायचे. इनप्लांट ट्रेनिंग करण्यासाठी 2 महत्वाचे मुद्दे होते. एक आहे पर्सनल ग्रोथ आणि दुसरा आहे आपले म्हणजे मार्क्स. फिफ्थ सेमिस्टर मध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही थर्ड इयरला येताय तेव्हा तुमचे मार्क्स हे सगळ्यात महत्वाचे असतात, इम्पॉर्टंट असतात. ते जवळपास 150 मार्क्स आपल्याला इथं इनप्लांट ट्रेनिंग मध्ये मिळणार आहेत. तर हे मार्क्स मिळवण्यासाठी इनप्लांट ट्रेनिंग करणं सगळ्यात गरजेचं आहे. नंबर 1. नंबर 2 पर्सनल ग्रोथ. म्हणजे इनप्लांट ट्रेनिंग करत असताना आपल्याला काही स्किल्स डेव्हलप करावे लागतात. त्याच्यामध्ये सॉफ्ट स्किल आलं, कम्युनिकेशन आलं, प्रेझेंटेशन आलं, लाईफ स्किल्स आल्या, टाइम मॅनेजमेंट आहे, सेफ्टी नॉर्म्स आल्या. या ज्या कंपनीमध्ये असतात ते आपल्याला शिकाव्या लागतात. पण अनफॉर्च्युनेटली आपण यावेळेस आता कंपनीमध्ये जाणं तितकंसं शक्य नसल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपण घरी बसून शिकणार आहेत. पण हे करत असताना कसं कसं करणार, तर याच्यामध्ये 3 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. ऍक्च्युली मुळे सरांनी याचा एक ऑडिओ पॉडकास्ट बनवून आपल्या ग्रुपवरती सेंड केला होता. त्यामध्ये मॅक्सिमम गोष्टी क्लिअर झालेल्या असतील तुमच्या. जर समजा नसतील झाल्या तर आपण त्याच्यावरती डबल एकदा चर्चा करू इथं व्यवस्थेमध्ये. तर सर हे ऑप्शन्स येतोय वगैरे आता. डिस्कस करू का? हा करा ना, तुम्ही एकदा करा, मग त्यातून काही क्युरी असेल तर आपण माझा म्यूट बघूया. झालं ना. ओके, तर आपण स्टार्ट करू. बघा, MSBT आपल्याला 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. ज्या पद्धतीनं म्हणजे ह्या 3 पैकी एखाद्या पद्धतीनं आपण काय करणार आहे की आपलं इनप्लांट ट्रेनिंग पूर्ण करणार आहे. तर पहिला ऑप्शन होता तो म्हणजे असा की आपल्याला काय करायचं पहिल्या ऑप्शन मध्ये की विद्यार्थ्यांनी कुठल्याही एखाद्या कंपनी जी आहे ते कंपनी सर्च करायची. म्हणजे आपण एक ठरवायची, जसं की टाटा मोटर असेल, L&T असेल किंवा महिंद्रा अँड महिंद्रा असेल किंवा कुठलीही असेल, तर त्या कंपनीची डिटेल पूर्ण माहिती मुलांनी सर्च करायची, फाइंड करायची, काढायची आणि ती नोट डाऊन करून घ्यायची. म्हणजे आपल्याला एक स्टडी, एक केस स्टडी आपण कसं स्टडी करतो त्या पद्धतीनं करायचे. म्हणजे विद्यार्थ्यांना आता आपण काय करणार की मेकॅनिकल डिपार्टमेंट आहे आपलं, तर मेकॅनिकल डिपार्टमेंटशी रिलेटेड ज्या कंपन्या आहेत जसं की ऑटोमोबाईल सेक्टर असेल, प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल किंवा RSC सेक्टर असेल किंवा क्वालिटी कंट्रोल सेक्टर असेल, तर याच्याबद्दल कुठलीही एखादी कंपनी आपण सिलेक्ट करायची. जसं की टाटा मोटर असेल, BMW असेल, टोयोटा असेल, महिंद्रा असेल, मारुती आहे, बजाज आहे, भारत फोर्ज आहे, जिंदाल स्टील आहे किंवा आणखी N नंबर ऑफ स्टील्स आहेत. त्याच्यापैकी कुठलीही एक तुम्ही कंपनी सिलेक्ट करा पहिल्यांदा. त्याच्यानंतर त्या कंपनीची कुठली कुठली माहिती आपल्याला निवडायची, घ्यायची आहे, शिकायची आहे, पाहायची आहे. बघा, कंपनीचं नाव, त्या कंपनीचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मॅनेजर लेवलला किंवा मॅनेजमेंट लेवलला कोण कोण आहेत, किंवा हायर मॅनेजमेंट, लोअर मॅनेजमेंट, मिडल मॅनेजमेंट, इथं कोण कोण आहे. त्यानंतर त्या कंपनी मशीन्स कोणत्या आहेत किंवा इक्विपमेंट्स कोणत्या आहेत, त्या कंपनीची टाईप, इंडस्ट्री टाईप कोणती आहे, ज्या कोणत्या मशीन्स आहेत त्याचं स्पेसिफिकेशन काय, कॉस्टिंग काय, त्याचं यूज कसं केलं जातं, त्याचं मेंटेनन्स कसं केलं जातं. त्यानंतर कंपनीमध्ये त्या कंपनीचे विजन मिशन्स कोणते आहेत किंवा कंपनीमध्ये क्वालिटी पॉलिसी कोणती आहे, ह्या सगळ्या गोष्टींची स्टडी आपल्याला इनप्लांट ट्रेनिंग मध्ये करायची आहे. म्हणजे हे पहिला ऑप्शन आहे आपला, हे सगळ्या स्टडी करायचे. त्यानंतर त्या कंपनीमध्ये असणारे वेगवेगळे डिपार्टमेंट कोणते कोणते आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल परचेस डिपार्टमेंट असतं, प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, डिझाईन डिपार्टमेंट आहे, मार्केटिंग आहे, सेल्स आहे, क्वालिटी आहे, हे सगळ्या डिपार्टमेंट आहेत. हे कोणते कोणते डिपार्टमेंट आहे, त्यामध्ये कुठले कुठले डिपार्टमेंट कोण कोण हँडल करतं, कशा पद्धतीनं हँडल करतं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला नेटवरती सर्च करून कलेक्ट करायच्या आहेत. त्याच्यानंतर आणखीन महत्वाचा मुद्दा म्हणजे एखादी कंपनी असेल, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल किंवा ऑटोमोबाईल कंपनी असेल, तर त्या ठिकाणी जो काही रॉ मटेरियल येतो तो कुठून येतो किंवा जो काही पक्का मटेरियल म्हणजे जे काही प्रोडक्ट आहे ते कुठं डिस्पॅच केलं जातं, एक्सपोर्ट केलं जातं, त्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला
वेबसाईट थ्रू, म्हणजे कंपनीची वेबसाईट असेल किंवा विकिपीडिया, ही जी काही वेबसाईट आहे त्यामध्ये तुम्हाला कंपनीचं नाव टाकल्याबरोबर डिटेलमध्ये माहिती मिळते. ही सगळी माहिती आपल्याला गोळा करायची आहे. नंबर 1. तसंच या पहिल्याच ऑप्शन मध्ये आपल्याला आणखीन एक काम करायचं, त्या कंपनीमध्ये लाईव्ह जो काही प्रोजेक्ट सध्या चालू असेल तर त्या प्रोजेक्टचा एक छोटासा रिपोर्ट पण बनवायचा आहे. म्हणजे हे काम करायचं आहे. हे करत असताना आपल्याला जे मीडियम वापरायचे ते कुठले, की कंपनीचं साईट असेल, विकिपीडिया असेल किंवा युट्यूब असतील किंवा आणखीन काही रिसोर्सेस तुमच्याकडं अवेलेबल असेल, तर त्या सगळ्यांमधनं ह्या गोष्टी आपल्याला फाइंड करायच्यात, शिकायच्यात, नोट करून घ्यायच्यात, एक केस स्टडी करायची. आणि सोबतच आणखीन एक महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं आपल्याला, की ही तर माहिती गोळा करणार आपण, लाईव्ह प्रोजेक्ट कुठला आहे तो पण बघणार, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की त्या ठिकाणी ज्या काही प्रोसेसेस आपण शिकतो त्यापैकी कुठलीही एखादी प्रोसेस तुम्ही युट्यूब वरती बघा, शिका, डिस्कस करा, नोट करून ठेवा, त्याचा रिपोर्ट बनवा. ही एक त्यांनी गोष्ट सांगितली. हे झालं आपला पहिलं ऑप्शन. पण याच्यामध्ये, या पहिल्या ऑप्शन मध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचं सर्टिफिकेट मिळणार नाहीये. तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या स्टडी करायच्या, रिपोर्ट बनवायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये डेली म्हणजे आपल्याला काय करायचं, 4 वीकचं ट्रेनिंग घ्यायचं. जनरली आपल्याला एमएसबीटीच्या गाईडलाईन प्रमाणे असं सांगितलेलं होतं सुरुवातीला की आपल्याला 6 वीकचं ट्रेनिंग घ्यायचंय, पण या कोविड सिच्युएशनमुळे आपल्याला 4च वीकचं ट्रेनिंग घ्यायचंय. 4 वीक म्हणजे 1 महिना बरोबर. त्याच्यामध्ये काय असतं की सोमवारपासून सुरू केलं तर शनिवारपर्यंत, सोमवार ते शनिवार 6 दिवस, 6 दिवस रोज तुम्ही काय काय करता त्याचे एक डेली डायरी तुम्हाला मेंटेन करायची. समजा आता 1 जूनला आपण स्टार्ट केलं, तर 1 जूनला आपण काय शिकलं त्याची एक डायरीमध्ये नोंद करून घ्यायची, की डेट टाकायची, पुढे लिहायचं की काय काय आपण बघितलं, काय काय आपण शिकलं. मग 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख असं डे वाईज करत जायचं. एक रिपोर्ट तयार होईल आणि तो रिपोर्ट तुम्हाला काय करायचा आहे, वीक पूर्ण झाल्यानंतर, 1 आठवडा पूर्ण झाल्यानंतर जो कोणता मेंटर तुम्हाला दिला जाईल म्हणजे स्टाफ पैकी, तर त्या स्टाफला, त्या गाईडला हा रिपोर्ट तुम्हाला वीकली सबमिट करायचा आहे. ठीक आहे. तर हा वीकली का सबमिट करायचा, की या सबमिट केल्यानंतर तुम्हाला याच्या बेसवरती मार्क्स मिळणार आहेत. हे मार्क्स असणार आहेत 75 मार्क्स. हे खूप मोठा मार्क्स यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. हा पहिला ऑप्शन आहे. आता दुसरा ऑप्शन तुम्हाला मला वाटतं की पहिला ऑप्शन तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर झाला असेल, की त्या पहिल्या ऑप्शन मध्ये काय करायचंय, कंपनीचा डिटेल्स सगळी गोळा करायची आहे, लाईव्ह प्रोजेक्टची स्टडी करायची आहे, कुठलीही एक प्रोसेस घ्यायची आहे, ते युट्यूब वरती सर्च करायचे, त्याची स्टडी करायची, डेली रिपोर्ट बनवायचा आहे, वीकली रिपोर्ट तुम्हाला गाईडला द्यायचा आहे. आणि हा 4 वीक्सचा कोर्स किंवा इम्प्लांट ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर जेव्हा 5वं सेम सुरू होईल तेव्हा ह्या टोटल इम्प्लांट ट्रेनिंगचा एक रिपोर्ट बनवून तो तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करायचा. त्याबद्दल आपण नंतर सांगू. ह्या पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन असा आहे की दुसऱ्या ऑप्शन मध्ये आपल्याला काही एमएसबीटीनं किंवा एआयसीटीनं काही ई लर्निंग रिसोर्सेस दिलेले आहेत, त्यांचा वापर करून काय कोर्सेस आपल्याला शिकायचे. जसं की स्वयं एक ऍप आहे, त्या जर तुम्ही पीसी वरनं त्याच्यावरती जाणार असाल तर तुम्ही swayam.gov.in या साईट वरती तुम्ही गेलात तर तुम्हाला स्वयंची साईट ओपन होईल. किंवा सर सॉरी स्वयंची साईट ओपन, स्वयंचं ऍप पण डायरेक्टली डाउनलोड होतं. हा ऍप पण आहे. हो. स्वयंचं तुम्हाला डेस्कटॉप वरनं जाता येईल किंवा मोबाईल वरनं पण जाता येईल. एक ऍप पण आहे. मग ऍप वरनं तुम्ही गेलात ना, डायरेक्ट तुम्हाला तिथं पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागेल. मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक युजर आयडी आणि एक पासवर्ड तुम्हाला दिला जाईल, तो तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात पुढे सर्च करत गेलात तुम्ही तर त्या ठिकाणी वेगवेगळे डिपार्टमेंट म्हणजे वेगवेगळ्या ब्रांचेस तुम्हाला बघायला मिळतील. जसं की आपलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, केमिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, बऱ्याचशा ब्रांचेस आहेत. त्यातलं मेकॅनिकल तुम्हाला सर्च करायचंय. ते मेकॅनिकल सर्च केल्यानंतर त्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट्स आणि वेगवेगळे टॉपिक्स तुम्हाला बघायला मिळतील. मग त्यापैकी कुठला टॉपिक किंवा कुठला सब्जेक्ट तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतो त्यावरती तुम्ही क्लिक करायचं. एक लिंक दिलेली असेल त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तिथे विचारलं जाईल जॉईन कोर्स म्हणून, आणि ते करत असताना तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल. तो जो तुम्ही पहिला बनवला होता तो टाकल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल, त्याची जी काही लेक्चर्सची लिंक मिळेल ती अटेंड करता येईल. पण आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा असतो आहे की जेव्हा तुम्ही एखादा कोर्स जॉईन करता तर तो कोर्स असा नाही की आपल्याला 1 जून पासून स्टार्ट करायचा आणि 1 जून पासून तो कोर्स सुरू झालेला असेल, असं नसेल. तर तिथं जे काही टायमिंग असतील म्हणजे त्यांचे एखादा सेशन असेल की समजा फ्लुइड मेकॅनिक्स टॉपिक आहे किंवा फ्लुइड मेकॅनिक्स सब्जेक्ट आहे, त्यामधला एखादा टॉपिक आहे, तर त्या टॉपिक वरती 12 जून पासून सेशन सुरू होतील. एक्झाम्पल देतोय. तर तिथं असेल तर तुम्हाला त्याला एनरोल करावे लागेल पहिल्यांदा. नंतर ज्या ज्या वेळेस ते सेशन्स असतील त्या त्या वेळेस तुम्हाला ऑनलाईन जाऊन किंवा ऑफलाईन जाऊन त्या ठिकाणी
ते कोर्स पूर्ण करावा लागेल. मग त्याची कसं असतं, लिंक दिलेली आहे, त्याचा कोर्स दिलेला असतो, त्याचे वीक सांगितलेले असतात, तेवढं वीक तुम्ही ट्रेनिंग घ्यायची असते. प्लस तिथं एक्झामचं रजिस्ट्रेशन पण एक लिंक असते. म्हणजे आपल्याला जे पण शिकलो आपण त्याची एक छोटीशी एक्झाम द्यायची असते. ती एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला त्या स्वयंकडनं एक सर्टिफिकेट मिळतं की अमुक अमुक विद्यार्थ्यांनी हा कोर्स एवढ्या एवढ्या वीकचा कोर्स पूर्ण केलेला आहे आणि त्याबद्दल त्याचं सर्टिफिकेट आहे. मग ही एक पद्धत झाली. तर अशा आपल्याला करता येतील. याच्यामध्ये 4 वीक्सचे प्रोग्राम आहेत, 8 वीक्सचे प्रोग्राम आहेत किंवा 12 वीक्सचे प्रोग्राम्स पण अवेलेबल आहेत. पण याच्यामध्ये फक्त एकच अडचण अशी येऊ शकते की जून मध्ये म्हणाल तर जून एकाच महिन्यामध्ये सगळेच्या सगळे कोर्सेस आपल्याला करता येणार नाहीत. मग हे पुढे पण एक्सटेंड होऊ शकतं. पण हे एक चांगलं ऍप आहे. हे तुम्ही मी तर रेकमेंड करेल की सगळ्यांनी स्वयं हे जे ऍप आहे हे मोबाईलमध्ये डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करून वेगवेगळे कोर्सेसचा अभ्यास करावा. यासोबतच स्वयंसोबत आणखीन एक ऍप AICTE ने आपल्याला प्रोव्हाइड केलं ते म्हणजे NPTEL nptel.ac.in या साईट वरती जर तुम्ही गेलात तर याच्यामध्ये तुम्हाला आणखीन असेच काही कोर्सेस तुम्हाला बघायला मिळतील. NPTEL चं लॉंग फॉर्म काय आहे? नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी इन्हान्स्ड लर्निंग. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सगळे कोर्सेस जे की स्वयंमध्ये आहेत ते सगळे इकडे पण बघायला मिळतील. फक्त याच्यामध्ये काही कोर्सेस जे आहेत हे पेड कोर्सेस आहेत, म्हणजे त्याची फीस आहे. मग तुम्हाला जर ते फीस परवडत असेल तर तुम्ही ते ऑनलाईन पे करा, त्यातले कोर्सेस तुम्ही करा, किंवा जे काही फ्री कोर्सेस आहेत त्या फ्री कोर्सला तुम्ही एनरोल करू शकता, जस्ट लाईक स्वयं. तसंच आणखीन एक ऍप किंवा आणखीन एक ई लर्निंग पोर्टल आपल्याला दिलेलं त्यांनी की ते म्हणजे इंटरशाला. हे पण एक पेड ऍप आहे आणि हे याच्यामध्ये पेड पण आहे आणि फ्री पण आहे. मग आपल्याला फक्त सर्च करावं लागतं की फ्री मध्ये कुठले कुठले कोर्सेस आपल्याला बघायला मिळतील. ठीक आहे. तर हे 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या, एक स्वयं, NPTEL आणि इंटरशाळा. तर ह्या 3 पैकी कुठलंही एखादं ऍप तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड करा, रजिस्ट्रेशन पूर्ण करा, जो कोणता कोर्स करायचा त्याच्यावरती क्लिक करा, तो कोर्स पूर्ण करून घ्या, त्याची एक एक्झाम आहे ती एक्झाम द्या, ही एक्झाम दिली की तुम्हाला सर्टिफिकेट त्याचं मिळतं. म्हणजे अशा पद्धतीनं पण आपल्याला इनप्लांट ट्रेनिंग पूर्ण करता येऊ शकते. हा झाला दुसरा ऑप्शन. आता तिसरा एक ऑप्शन आहे तो म्हणजे वर्क फ्रॉम होम ऑफर्ड बाय द कंपनी. म्हणजे आता कसं आहे माहिती का, याच्यामध्ये आता इनप्लांट ट्रेनिंगचा डेटा ज्यावेळेस मी तुमच्याकडनं घेतला होता की म्हणजे कोणता विद्यार्थी कुठं इनप्लांट ट्रेनिंग करणार आहे त्याचा डेटा तुम्ही मला दिला की बऱ्याच मुलांनी वेगवेगळ्या कंपनीचे लेटर्स आणून दिले, काही लोकांनी गॅरेजचा लेटर आणून दिलं. तर आता इथं काय करायचंय, वर्क फ्रॉम होम म्हणजे तुमच्या समजा जवळच कंपनी आहे किंवा गॅरेज आहे आणि त्या गॅरेज मधून त्या गॅरेजचा जो काही ओनर असेल त्याकडनं काहीतरी काम आपल्याला घ्यायचंय आणि ते काम घरी बसून पूर्ण करायचंय. किंवा समजा केस स्टडी असेल, एखादी कंपनी आहे, एखादा प्रॉब्लेम दिला त्यांनी, अमुक अमुक प्रॉब्लेम आहे, सोल्युशन द्या. आपण ते घरी बसून स्टडी करून अभ्यास करून केस स्टडी पूर्ण करायची द्यायची. एक. दुसरं समजा गॅरेज असेल तर आता सध्या कसं आहे, लॉकडाऊन हळूहळू कमी होतच आहे आणि ते येणाऱ्या काही दिवसामध्ये आणखी कमी होईल. फक्त पुणे मुंबई जर सोडलं तर त्या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम आहे, पण बाकीच्या ठिकाणी जे मुलं आहेत सध्या बरेचसे विद्यार्थी आपापल्या गावी गेलेले आहेत जिथं की या कोरोनाचा तितकासा प्रॉब्लेम नाहीये आणि आपल्या शेजारी जवळपासचे ऑटोमोबाईल गॅरेज आहेत हे सुरू झालेले. त्या ठिकाणी आपल्याला दिवसभर नाही पण कमीत कमी एखादा तास नक्कीच आपल्याला स्पेअर करता येईल, जाता येईल. तिथं तुम्ही जा, तिथं गेल्यानंतर तिथं काही जे काही कामं चालतात ते बघा, त्या शिका, घरी आल्यानंतर त्याचा रिपोर्ट बनवा, लिहा, काय काय शिकलं काय नाही शिकलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या तर बाय डिफॉल्ट तुमचं वर्क फ्रॉम होम थोडं प्रमाणात त्या ठिकाणी गॅरेजवरती जाऊन अशा पद्धतीनं हे इम्प्लांट ट्रेनिंग पूर्ण होऊ शकतं. तर हा एक मुद्दा आहे. किंवा आणखीन याच्यामध्ये आणखीन एक आहे की काही विद्यार्थी आपले जॉब करतात, जसं की कदम असतील किंवा बोरकर असेल, हे जॉब करतात. तर हे जॉब करत असाल तर त्यांना डायरेक्टली कंपनीमधनं काहीतरी काम मिळू शकतं, ते करतात बसल्या बसल्या घरून आता. तर त्यांना सुद्धा वर्क फ्रॉम होम याच्या अंडर हे इम्प्लांट ट्रेनिंग केलंय असं दाखवता येऊ शकतं. म्हणजे कंपनीनं दिलेलं काम किंवा गॅरेज मधून दिलेलं काम आपण घरी बसून करतोय किंवा त्या ठिकाणी थोडा वेळ जाऊन करतोय आणि त्याचं काहीतरी आउटपुट आपण दाखवतोय की आम्ही हे टास्क होतं, ह्याचं आम्ही सोल्युशन असं दिलं आणि हे आपण करून दाखवलं. एवढं जर आपण केलं तर आपल्याला हा तिसरा ऑप्शन पण जमून जाईल. मग आता याच्यामध्ये या सेकंड ऑप्शन आणि थर्ड ऑप्शन याच्यामध्ये आपल्याला सर्टिफिकेट मिळेल, पण पहिल्या ऑप्शन मध्ये आपल्याला सर्टिफिकेट मिळणार नाही. मग आता तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला काय करायचंय. म्हणजे आमचं याच्याबद्दल थर्ड ऑप्शन बद्दल उलट आणखीन सर तुम्हाला आणखीन जास्त सांगतील. तर माझं हे इतकं म्हणणं आहे की ह्या 3 ऑप्शन पैकी एक ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे आणि इम्प्लांट ट्रेनिंग कम्प्लीट करायचंय कसल्याही परिस्थितीमध्ये. दुसरा एक मुद्दा, आता
हे तीन ऑप्शन, तीन पैकी एक घेणार. आता हे रिपोर्ट्स कसे बनवायचे किंवा काय करायचंय किंवा हे जे 1 महिन्याचा कालावधी आहे याच्यामध्ये तुम्ही काय करणार त्याच्याबद्दल थोडंसं सांगतो. त्यात काय करायचंय आपल्याला, आपल्याला डेली रोज काय करतोय आपण ह्याचा एक डेली रिपोर्ट बनवायचा आहे. म्हणजे एक डेली डायरी तुम्हाला लिहायची आहे. डायरी लिहिण्याचा वेगळा असा एमएसबीटीनं कुठलाही फॉर्मॅट आपल्याला सांगितलेला नाहीये. आपल्याला काय करायचंय, वरती आपल्याला जी काही एक वही बनवायची, त्या वहीवरती त्या कंपनीचं गॅरेजचं नाव टाकायचं, आपलं नाव म्हणजे ट्रेनीचं नाव टाकायचं आणि डेट टाकायची की कुठल्या डेट पासून आपण इम्प्लांट ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली. मग समजा कन्सिडर करा की 1 जून पासून आपण इम्प्लांट ट्रेनिंगला सुरुवात करतोय, तर 1 जून ही डेट टाकली. 1 जूनला तुम्ही काय काय शिकलात त्याची डिटेलिंग तिथं करायची. डिटेलिंग म्हणजे कसं, छोटे छोटे एक बुलेट पॉइंट्स लिहायचे. डेली जी डायरी तुम्ही लिहिणार आहात तिथे छोटे छोटे पॉइंट्स तुम्हाला नोट करायचे की डे 1 पहिल्या दिवशी अमुक अमुक हे 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 शिकलोय मी. समजा 1 जून 2020 काय शिकलं की बाबा एखादी कंपनी आहे, समजा कंपनीचा सर्व्हे केला, कंपनीचं नाव, कंपनीचं विजन मिशन बघितलं किंवा कंपनीमध्ये कुठले कुठले इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे किंवा त्याचं मॅनेजर स्ट्रक्चर कसं आहे वगैरे वगैरे, एम्प्लॉई किती आहे तिथं, कुठल्या मशिनरीज आहेत, हे आम्ही जस्ट एक सर्व्हे केला पहिल्या दिवशी, बघितलं, इन्फॉर्मेशन नेटवरनं मिळवली. दुसऱ्या दिवशी मग त्यातल्यामधली जो पहिला पॉईंट आपण घेतला होता की बाबा कंपनी स्ट्रक्चर, मग त्याचा डिटेल अभ्यास केला. तिसरा दिवस काय केलं, कंपनीची एखादी मशिनरी आहेत, त्या मशिनरी वेगवेगळ्या त्याचं प्रोसेसिंग यूज काय काय असतो त्याचा डिटेलिंग अभ्यास केला. त्यानंतर चौथा दिवस असंच तुम्हाला काय करायचंय, एक आठवडाभर करायचं. ठीक आहे, हा झाला एक वीक. मग आता हे एक वीक मध्ये तुम्ही जेवढं काही लिहिलंय, म्हणजे पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, 6 दिवसाचा रिपोर्ट झाला तयार. हा 6 दिवसाचा रिपोर्ट जो तुम्ही तयार केलाय तो तुमच्या मेंटरला, तुमच्या गाईडला, म्हणजे आपल्या स्टाफ पैकी एकाला आम्ही तुम्हाला अलॉट करू, त्यांना तुम्हाला तो पाठवायचा आहे आणि तो चेक करून घ्यायचा आहे. याला मार्क्स असणार आहेत. 1 आठवड्याचं झालं. तसंच मग तुम्हाला दुसरा वीक आहे, मग त्याच्यामध्ये डे असेल 7वा डे नंबर 7, मग ते तुम्हाला करावं लागेल. आता हे करत असताना बघा, एक 4 वीकचं तुम्हाला 4 रिपोर्ट्स बनवावे लागतील. तुमच्याकडे तर डेली डायरी तुम्ही मेंटेन करणार, पण आम्हाला जेव्हा सेंड करणार तेव्हा तुम्ही काय करणार, 4 वीक्सचा 4 असाइनमेंट्स किंवा 4 रिपोर्ट्स सेंड करणार आणि या 4 रिपोर्ट्सची आपण सर्टिफिकेशन किंवा त्याचे इव्हॅल्युएशन करणार, त्याची मार्किंग देणार. ठीक आहे, तर हे आपल्याला करायचंय. याच्यासाठी वेगळा असा कुठलाही फॉर्मॅट नाहीये, तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये लिहायचं आहे. मग तुटक्या मुडक्या इंग्लिशमध्ये असेल किंवा मराठीमध्ये असेल तरी चालेल, पण आपण मराठी त्यांनी जरी म्हटले असतील तरी पण मराठी न प्रेफर करता आपण इंग्लिशमध्येच लिहिण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, हे बुलेट पॉइंट्स असतील डायरीमध्ये. पॉइंट क्लिअर आहे. याच्यानंतर जेव्हा आता हे तुमचं 4 वीकचं ट्रेनिंग पूर्ण होईल आणि 4 वीकचं ट्रेनिंग पूर्ण झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही 5व्या सेमेस्टरमध्ये कॉलेजला याल, तेव्हा तुम्हाला काय करायचंय, ही डायरी जी बनवली तुम्ही, जी की तुमच्या गाईड कडनं किंवा मेंटर कडनं चेक करून घेतली, ती डायरी तुम्हाला सबमिट करायची आहे कॉलेजमध्ये. एक दुसरी गोष्ट, जे काही तुम्ही शिकलेला आहात 4 वीक मध्ये, त्याचा एक पूर्ण रिपोर्ट बनवायचा आहे. हे डेली डायरीचं तर वेगळं झालं, पण एक रिपोर्ट बनवायचा आहे. त्या रिपोर्टचा जो फॉर्मॅट आहे, तो रिपोर्टचा फॉर्मॅट तुमच्याकडे जे मायक्रो प्रोजेक्टचं आणि इम्प्लांट ट्रेनिंगचं मॅन्युअल आहे, त्या मॅन्युअल मध्ये एक फॉर्मॅट दिलेला आहे. त्यात सगळं दिलेलं आहे की त्यात काय काय करायचं आहे आपल्याला, म्हणजे कुठले कुठले पॉईंट्स तिथे मेन्शन करावे लागतील. म्हणजे कंपनीचं नाव, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, कंपनीचे प्रोडक्ट कुठले, सर्व्हिस कुठली, हिस्ट्री काय, एम्प्लॉई संख्या किती, मेजर इक्विपमेंट कोणते, मशिनरी काय, स्पेसिफिकेशन काय, कॉस्टिंग काय, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस वगैरे बरीचशी लिस्ट आहे, 10-12 पॉईंट्स आहेत. ह्याप्रमाणे तुम्हाला रिपोर्ट बनवायचा आहे. आता हे कसं आहे, सगळ्यांचा रिपोर्ट असाच येईल असं काही नाही. तुम्ही जर गॅरेजमध्ये काम केलं असेल, गॅरेजमध्ये बघितलं असेल, तर त्याप्रमाणे तुमचा रिपोर्ट बनेल. तो रिपोर्ट तुम्हाला साधारणतः एक 10-12-15 पानाचा बनवायचा आहे. तो जनरली तो रिपोर्ट जो आहे हा टाईप केलेला असावा, प्रिंटेड असावा. ठीक आहे, आता हा रिपोर्ट बनला. रिपोर्टच्या नंतर तुम्हाला बनवायचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवून तुम्हाला ते 5व्या सेमिस्टरला आल्यानंतर पहिल्या किंवा दुसऱ्या वीक मध्ये ते प्रेझेंटेशन द्यायचंय. हे तुम्ही जर दिलं तर तुमचे 75 मार्क्स पूर्ण तुम्हाला मिळतील. आता काय काय सांगितलं एक रिवाइज करतो. तुम्हाला काय करायचंय, पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन, तिसरा ऑप्शन, या 3 पैकी एक ऑप्शन मध्ये आपल्याला इम्प्लांट ट्रेनिंग पूर्ण करायची. नंबर 1, इम्प्लांट ट्रेनिंग करत असताना डेली डायरी मेंटेन करायची, रोज काय शिकलं ते लिहायचंय. 1 आठवडा पूर्ण झाला की तो डाटा गाईडला पाठवायचा आहे. तो पाठवल्यानंतर ते सर्टिफाय होऊन जाईल. काही अडचण असेल, प्रॉब्लेम असेल, आम्ही आहोत, आम्हाला विचारा, गाईडला विचारा, पूर्ण होऊन जाईल. नंबर 1. दुसरा,
पूर्ण ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर एक मोठा रिपोर्ट बनवायचा 15 ते 16 पानांचा. त्याच्यानंतर तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन साठी जसं आपण पॉवर पॉईंट बनवतो तसं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करायचं आणि ते प्रेझेंट करायचं. ते सांगायचं तुम्ही की ते 4 आठवड्यात काय शिकलात. एवढं सगळं केलं तर तुम्हाला 75 मार्क हे इंटरनल आणि ते रिपोर्ट, पीपीटी आणि डायरी हे सगळे दिल्याचे 75 मार्क, असे 150 मार्क्स तुम्हाला मिळतात. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या ह्या इनप्लांट ट्रेनिंग संदर्भात आहेत, या तुम्हाला मी सांगितल्या. याच्यामध्ये 2 गोष्टीवरती भर द्या. जनरली काय होतं, मी सुरुवातीला म्हटलं इनप्लांट ट्रेनिंग का करायचं, आपल्याला काही स्किल्स वाढवायचे आहेत. पण आता कंपनीमध्ये आपण जाणार नाहीये तरी सुद्धा घरी बसून या स्किल आपल्याला वाढवावे लागतील. जसं की कम्युनिकेशन स्किल आलं, प्रेझेंटेशन आलं, टाइम मॅनेजमेंट आलं, सेफ्टी आलं, इनोव्हेशन्स आलं. आता टाइम मॅनेजमेंट आहे तर कंपनीमध्ये आपण डेली बरोबर टायमिंगला गेलो असतो जर असती कंपनी तर. पण म्हणून काय करायचंय की आपण टाइम मॅनेजमेंट घरी बसून पाळू शकतो. घरी एक टाइम ठरवा. सकाळी समजा तुम्ही घरी बसून फक्त सर्च करणार असाल तर एक टाइम ठरवा. त्या टायमिंगला बरोबर बसा, सर्चिंग करा, पॉइंट्स कलेक्ट करा आणि नोट करून ठेवून द्या. किंवा गॅरेजमध्ये जाणार असाल तर टायमिंगला जा, दिलेल्या वेळेत तुम्ही जा, दिलेले कामं तुम्ही करा. कम्युनिकेशन आहे तर हे तुम्ही जे काही करताय घरी, जे कोणी तुमचे भाऊ बहीण आहेत त्यांना सांगा आम्ही काय शिकलो ते, किंवा तुमचे गाईड आहेत, मेंटर आहेत त्यांना फोन करा, सांगा. कम्युनिकेशन स्किल तुमचं वाढण्याचं म्हणजे वाढायला मदत होईल. जे काही आपण कंपनीमध्ये करणार होतो पण तिथं करू शकत नाही, म्हणून हे करण्याचा एक प्रयत्न करूया. आणि प्रेझेंटेशनचा मुद्दा आला तर तो म्हणजे काय, जे तुम्ही बनवता तुमच्या घरी जर लॅपटॉप असेल किंवा पीसी असेल तर त्याच्यावरती तुम्ही ते करत राहा. म्हणजे जे काही डेली रिपोर्ट बनवणार आहेत, हँड रिटन बनवण्याच्या टायपिंग करत चला. त्यातल्या त्यात पुन्हा पीपीटीच्या फॉर्म मध्ये बनवा. हे थोडंसं आणखीन प्रेझेंटेशनला मदत होईल. म्हणजे यात 2 प्रकारचे प्रेझेंटेशन आहे. पण आता ते प्रेझेंटेशन म्हणजे कसं, समोरच्याला सांगणं, दाखवणं, या दोन्ही पद्धतीने. सांगता येणार नाही पण दाखवता येण्यासाठी आपल्याला पीपीटीज बनवता येतील. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला इम्प्लांट ट्रेनिंग मध्ये कराव्या लागतील. तर मला वाटतं की सगळे पॉइंट्स बऱ्यापैकी कव्हर झालेत. समजा काय असतील तर मग सर तुम्हाला सांगतील लगेचच. सर. So, good morning. So, I think Sir has covered each and everything regarding the implant training. No issue about that. So, as far as your third year is concerned, now almost you are in the third year. So, what you have to do from first year for each subject, from each semester, you have prepared the micro projects. So, for that micro project, you made a group of 4 students, 5 students, 6, 7, or 8, whatever the condition or whatever the situation. So in third year, you have to make a capstone project. Capstone is nothing but crown. That means the apex of the all micro projects. Micro projects are the very simple formats, or they are the some simple models or some charts or some PPTs. But in this particular capstone project, that is the content of 5th semester as well as the 6th semester. Once again, for this particular capstone project for 5th semester and 6th semester, you are having 150 marks. Very huge budget, 150 marks. As likely Atude sir told, that is 150 marks for implant training and 150 marks for projects. So almost 300 marks in third year, in 5th and 6th semester for your 2 subjects, which you can grab very easily. So for that, what we have to do, you have to make a group of maximum 4 students. You have to make a group of maximum 4 students, not more than 4 students. Keep in mind, if a single fellow willing to do project, no problem. If 2 willing to do the project, no problem. 3, no problem. Up to 4, you have to make a group. Above 4, it is not permitted. So at your own, you all are the friends. So at your own, make a group of 4 students. You identify the people, you identify the students, you identify your friends with whom your communication is good, with him your teamwork is good. So you identify another 3 members. So make a group of four people, and by preparing a group of 4 people, just search for the capstone projects. What are that capstone projects? Capstone projects are nothing but the working models. That means you have to make an idea, you have to generate the requirement, or you have to generate the idea. As per that idea, as per that requirement, you have to have a design. As per that design, you have to purchase the raw material. And after purchasing that raw material, what you have to do, you have to have an ideal manufacturing in workshop, in our college workshop or in outside at the workshop.
So you have to prepare the thing, you have to manufacture the things. So that is the one thing. The second type of project, what you can do, as whatever the continuation discussion we are doing on, that is the industry sponsored project. What is in by industry sponsored project? In industry sponsored project, a certain company, small workshop, small scale industry, medium scale industry, large scale industry, MNC, whatever it may be, that company or that industry will assign you one project. For you, 4 people, that company will assign you one project. That project may be a theoretical one. Theoretical one means what? In a certain company, there is a unique machine or there is a unique process. That process is only that company possess. That machine or that process only that company possess, and no other company possess that particular process or that type of machinery. So there, what that company will ask you, that company will ask you to study about that process or to study about that particular machine, and you have to study that, thorough study. Then you have to take the database from the company, you have to collect the data, and then have a PowerPoint presentation. That will be one type of capstone project. Then the third type of capstone project is nothing but once again a industry sponsored project. There, company will allow you to come to company, and there some machines are there, some processes will be there, and that machine or process needs some modification. That machines or that processes need some modification, retrofittation, that is called as retrofit. So for that purpose, you can have your helping hands to that company. It may happen that this particular project will only live in workshops and small scale industry, and even in medium scale industry. No large scale industry will allow you to do such type of practices in their own. So in a small workshop, in small scale industry or medium scale industry, you can go there, you can search for such a type of problems they are facing. Suppose what happens in your village or in your town, you are having one workshop, that in that workshop only 10 or 12 people are working and 1 or 2 machines are there. That particular one machine is very older one, that is they have purchased before 10 years or 15 years for specific operations. And today, as on today, that operations are not of use. आज ते वापरलीच जात नाहीत ऑपरेशन. म्हणून काय होतंय, so that particular machine is idle, that machine is useless, and at one corner that machine in standing position. But only as they are having 10 or 12 people, so they are not having time to look after that particular machine and have some modification in that machine, so that for today's production that machine will be ideal. So at this situation, you 4 people can go there, can have some modification in that machine. You can think for that. Suppose a particular lathe machine is there, so on that lathe machine, can you have some indexing operation, can you have some slotting operation, can you have some, so like that, whatever the requirement of that workshop person is there, so you can suggest him, you can help him, and you can retrofit that machine, and you can convert that non-use machine into use machine. That may be your sponsor project. Or second case, some machine, some companies having some processes, but they don't know the flow charts की त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. दॅट इज कम्स अंडर वर्क स्टडी अँड टाइम स्टडी. वर्क स्टडी अँड टाइम स्टडी तुम्ही आता 5व्या सेमिस्टरला आल्यानंतर ते सगळं शिकाल. वर्क स्टडी काय असतं, टाइम स्टडी काय असतं. सो अंडर दॅट दे आर हॅव्हिंग द प्रॉब्लेम्स की त्यांना डेटाबेस गोळा करता येत नाही. डेटाबेस गोळा केलं तर त्याचं त्यांना स्टडी करता येत नाही. स्टडी झाला तर अनालिसिस करता येत नाही. अनालिसिस केलं तर त्याच्यावरती ओव्हरकम करता येत नाही. फॉर दॅट प्रोसेस यू कॅन डेव्हलप द प्रोसेसेस फॉर दॅट फेलोज बिकॉज they are very less educated. That means they may be ITI holders, so they may not have the documentation or proper flow chart, or they may not have the knowledge in the handling the computers. So for that you can develop the processes for that industries or for that workshops. So that may be your sponsored projects. So mainly these 3 types of projects are there. One, project at your own. That means you generate the idea, you generate the requirement, you have your own design, purchase the material, and have some manufacturing and have a working model. But that model should be a working model. Keep in mind that model should be working model, and that should be applicable, and that should be advantageous to society. असं काही नाही की मला काहीतरी वाटलं म्हणून मी बनवलं, म्हणजे उगाच काहीतरी मार्केटमधून एमएस घेऊन आलो, मार्केटमधनं काहीतरी नट बोल्ट आणले आणि काहीतरी बनवलं. फक्त तुम्ही म्हणाल की सर तुम्ही म्हटलं होतं आम्ही असेंब्ली केली आणि प्रोजेक्ट बनला, पण त्याचा जर काही युजच नसेल तर चालणार नाही. सेकंड केस मध्ये मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इंडस्ट्रीला तुम्ही व्हिजिट जर दिल्या, कोणाच्या ओळखीमध्ये असेल, आपल्या जवळपास असेल, किंवा तुम्ही जाऊन भेटायची तयारी असेल तर कंपनी तुम्हाला प्रोजेक्ट स्पॉन्सर करू शकते. पहिला प्रोजेक्ट स्पॉन्सर करू शकते स्टडी बेस.
म्हणजे त्यांच्याकडे अगदी युनिक काही मशीन्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा भारत फोर्ज कंपनी आहे, तुम्ही भारत फोर्ज कंपनीमध्ये गेलात तर भारत फोर्ज कंपनीचं फोर्जिंग आहे, युनिक फोर्जिंग आहे, असं फोर्जिंग दुसरं कुठंच नसतं, कुठेच नाहीये. मग अशा ठिकाणी तुम्हाला ते फोर्जिंग मधली काही स्टडी करायला ते अलाउड करतील का? तिथला तुम्हाला स्टडी काही करायला जर भेटला तिथला डेटा वापरून हे करून, तर तुम्ही तसा डेटा तिथला अभ्यास करू शकता, त्याच्यावरती पीपीटी प्रेझेंटेशन देऊ शकता, तो तुमचा कॅप्स्टोन प्रोजेक्ट होईल 4 जणांचा. आणि तिसऱ्या याच्यामध्ये हाय लेवल फंडा, म्हणजे त्याला अगदी प्रेस्टिजियस प्रोजेक्ट मानला जातो, तो म्हणजे यू हॅव सम फुलफिलमेंट ऑफ इंडस्ट्री नीड्स. तुम्ही इंडस्ट्रीच्या नीड काहीतरी फुलफिल केल्या, त्यांच्याकडे एखादी मशीन होती किंवा त्यांची एखादी प्रोसेस होती की ज्याला मॉडिफिकेशनची गरज होती, तुम्ही 4 जण तिथे गेलात, त्यांना मदत केली, त्यांच्या मशीनमध्ये मॉडिफिकेशन केले, त्यांच्या प्रोसेसमध्ये मॉडिफिकेशन केले आणि त्यांचं काम तुम्ही काय बनवलं, इझी बनवलं ऍज अ आयडल इंजिनियर. सो दीज आर द 3 टाइप्स ऑफ प्रोजेक्ट. तर मी परत एकदा तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करा, तुमच्या आता फेवरमध्ये तुम्ही 4-4 जणांचे ग्रुप बनवा. त्यासाठी आता मी सांगण्याची आवश्यकता नाहीये, आपण कॉलेज सुरू झाल्यानंतर तेच करणार आहे. त्याच्या आधीच तुम्ही ते करा, आपल्या मित्रांचे 4-4 ग्रुप फाइंड आउट करा, 4 चौघांनी मिळून थोडंसं डिस्कशन चालू करा की आपल्याला प्रोजेक्ट करायचा आहे तर कसा करायचा, कुठल्या क्षेत्रात करायचा, कोण रोबोटिक्स मध्ये करायचा आहे की नॉन कन्व्हेन्शनल मध्ये करायचा आहे, कन्व्हेन्शनल मध्ये करायचा आहे, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये करायचा आहे, डिझाईन मध्ये करायचा आहे, कशामध्ये करायचा आहे, थोडासा अंदाज घ्या. बिंग अ थर्ड इयर स्टुडंट नाऊ यू हॅव टू अनालाइज द थिंग्स, यू हॅव टू कॅल्क्युलेट द थिंग्स. सगळे डिपेंड राहू नका, स्पून फिडिंग वरती अगदी कमी राहता. आता तुम्ही तुमचं थोडंसं इंडिपेंडेंट विचार करायला सुरुवात करा. सो तुम्ही तुमचा विचार करा, आयडिया जनरेट करा, 4-6 आयडिया तयार करा. ज्या वेळेला तुमच्या प्रत्येक ग्रुप फॉर्म होईल आणि तुमच्याकडे काही इनोव्हेटिव्ह काही अशी ठोस काही आयडिया पर्यंत तुम्ही गेलात, यू कम्युनिकेट टू मी, मला तुम्ही सांगा, आय विल गाईड यू फर्दर अँड विल मूव्ह फर्दर. पण तुम्ही एक लक्षात घ्या, आपण आता पुढच्या सेशनमध्ये हा युनिट आता लॉग आउट झाल्याच्या नंतर आपण परत लॉग इन करू आणि त्याच्यानंतर आपण जे बोलणार आहोत ते याच्याच बद्दल बोलणार आहोत की व्हॉट अबाउट आवर 3 मंथ्स, नेक्स्ट 3 मंथ्स, जून, जुलै, ऑगस्ट, बिकॉज दिस नेक्स्ट 3 मंथ्स आर व्हेरी चॅलेंजिंग मंथ्स. सो त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्यातल्या काही बदलायच्यात, काही बदललेल्या इम्प्लिमेंट करायच्यात आणि इम्प्लिमेंट केलेल्या काही आपल्याला शोधायच्यात सुद्धा. सो वन्स अगेन आता आपण थोडंसं लॉग आउट करूयात. हे लॉग आउट झाल्याच्या नंतर परत सगळ्यांनी 1-2 मिनिटांमध्ये लॉग इन करा आणि आपण नंतर मग ते 3 महिन्याचं प्लॅनिंग मध्ये, इन्क्लुडिंग फर्स्ट इयर स्टुडंट की जे आता सेकंड इयरला येत आहेत आणि जे सेकंड इयरचे विद्यार्थी जे थर्ड इयरला येतात, त्या सगळ्यांनीच मिळून काय करायचंय त्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहे. आतापर्यंतची चर्चा ही याच्यापर्यंत होती, म्हणजे थर्ड इयरच्या मुलांसाठी होती. सो आता त्याच्यानंतरची आपण चर्चा ही सगळ्या आपल्या सेकंड इयर आणि थर्ड इयर वाल्या विद्यार्थ्यांबरोबर करणार आहोत. तर थोडंसं लॉग आउट झाल्यानंतर परत लॉग इन करा.